झी 24 तास एक पाऊल पुढे करण्याचा अनुभव कसा होता? कारण सईचं एक खूप वेगळं कॅरेक्टर आहे या फिल्ममध्ये. म्हणजे सईला आधी जे ग्लॅमरस रोल्समध्ये आम्ही पाहायचो ते आता एक वेगळ्या शेड्समध्ये. येस, सई बरोबर माझा आता दुसरा चित्रपट सलग आणि त्याच्यामध्ये ती पहिल्या चित्रपटामध्ये ग्लॅमरस भूमिका केली, याच्यामध्ये नॉन ग्लॅमरस अशा अर्थाने. पण ग्लॅमरस नॉन ग्लॅमरस याहीपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की तो एक वेगळा कोणीतरी माणूस कॅरी करणं पडद्यावरती, आणि एक ते अभिनय करणं असं जे म्हणून असतं ते न करणं, आणि तो माणूस खरा जिवंत उभा करणं बॉ कसंही असेल मग, तर ती मला असं वाटतं सूक्ष्मपणाने खूप छान उचलते आहे, शिकते आहे, आणि ती खूप आणि काही मला असं वाटतं तिच्यात जे पोटेन्शियल आहे ते आणि काही इथे येत्या दिवसामध्ये आपल्याला दिसून येईल. आणि म्हणजे उदाहरणार्थ आता इथे सुद्धा ज्या पद्धतीची भाषा तिने उचलली, बोलली, ते अनेक गोष्टी छान केल्या आणि त्या इन्स्पायरिंग असतात, त्या समोरच्या कलाकाराला काहीतरी शिकवून जातात. सो आय एम लुकिंग एक्सपेक्टिंग की ती खूप काहीतरी अजून छान काम करेल. फक्त एवढंच आहे की मला संख्येबद्दल नेहमीच आक्षेप राहिला आहे. आता 5 सिनेमे आहेत असं तू उल्लेख केलास, तर त्या सगळ्या व्यस्ततांमुळे किती वेळा नेहमी कॉन्सन्ट्रेशनने काम करता येईल याची शंका वाटते, म्हणून फक्त बाकी काही नाही. ऐसा खेल है जिंदगी और मौत का, तुम आते हो तो जी उठती हूँ, तुम जाते हो तो मर जाती हूँ. प्रतिम सिनेमा आहे, खूप छान सिनेमॅटोग्राफी आहे, लोकेशन्स छान आहे, म्युझिक छान आहे, आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती यांचा. हां, निश्चितच. काय झालं की पिक्चर कंप्लीट झाल्यानंतर एक सिच्युएशन सुचली होती की इथे काहीतरी भरावं, तर काय तर गाणं. मग मी पटकन नाही पण गाणं लिहिलं, तर पटकनच लिहिलं ते गाणं लिहिल्यावरती सकाळी गंधारने त्याला चाल लावली, आम्ही त्याच्यावर डिस्कस केलं. म्हटलं अरे हरिहरांचा आवाज असेल तर मजा येईल. हरिबाईंना विचारलं, ते हो म्हणाले, ते गायले आणि ते झालं. कविता कृष्णमूर्तींच्या बाबतीमध्ये असं झालंय की तो डेलिब्रेटली आवाज घेतला, कारण ते सगळा तो पिवळ्या माळरानांचा सगळा जो व्हॅक्यूम आहे तो भरून काढणं फार गरजेचं होतं. आणि त्या ज्या काही गायल्यात ते मी वर्णन करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला ते गाणं ऐकायला हवं किंवा पाहायला हवं. अप्रतिम. सई, जाता जाता तुझ्या कॅरेक्टर विषयी सांग, ज्या लोकांनी सिनेमा पाहिला नाहीये त्यांच्या. माझ्या कॅरेक्टरचं नाव जया आहे आणि मी पोस्टमनची बायको असते. आपलं संसार, नवरा, मुलं असं तिचं छोटंसं जग असतं. आता ह्याच्या पलीकडे जास्त सांगत नाही, पण खूप वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि गजेंद्र सरांकडून, गिरीशकडून मी कायम शिकत आले. म्हणजे एक छोटं कॉन्व्हर्सेशन जरी झालं तरी मला 2 गोष्टी नवीन कळतात, नवीन शिकायला मिळतात. सो मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की अशा लोकांबरोबर सतत काम करण्याचा योग मला येतो, आणि तो येत राहावा अशी माझी प्रार्थना आहे. त्याच्यामुळेच की काय कदाचित मी इव्हॉल्व्ह होते असं सगळं वातावरण आणि असे सगळे लोक आजूबाजूला असल्यामुळे. सो आय फील व्हेरी लकी आणि व्हेरी हॅपी. ऑल द बेस्ट या फिल्मसाठी तुम्हा सगळ्यांनाच, आणि आमच्याशी इतके आपुलकीने बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. झी 24 तास एक पाऊल पुढे.